PYQ based on a chapter current electricity that was asked in CET 2025. Two resistors 4 ohm and 6 ohm are connected in parallel and this combination is connected in series with a 2 ohm resistor to a 12 volt battery. What is the total power dissipated? Option A 32.7 watt, B 28.8 watt, C 24.0 watt and D 36.0 watt. काय दिले तुम्हाला तर दोन रेजिस्टर आहेत 4 ओहम आणि 6 ओहम हे पॅरलल जोडलेले आहेत आणि नंतर ते सिरीज 2 ओहमला जोडलेले आहेत. त्याच्या अक्रॉस 12 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स जोडलेला आहे. त्याची पॉवर काढायची आहे. मग आधी आपण या दोन्ही पॅरललचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढून घेऊ. पॅरलल साठी सोपा फॉर्म्युला की इक्विव्हॅलंट रेजिस्टर काढायचा जे दोन आहेत त्यांचा वर गुणाकार घ्यायचा न्यूमरेटरला, खाली त्यांची बेरीज घ्यायची. म्हणजे हा 2.4 तो सिरीज मध्ये आहे, सिरीज मध्ये त्याची सरळ सरळ बेरीज होते आणि म्हणून याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तयार होतो 4.4 ओहम. म्हणजे याचा 2.4 झालाय आणि हा 2 त्या दोन्हीची बेरीज तो झाला 4.4 ओहम. मग आता पॉवर काढायची. पॉवर दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स इनटू करंट. मग हा करंट कसा काढायचा तर V/R. V आहे 12 व्होल्ट आणि इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स झाला 4.4 म्हणजे 12 डिवाइडेड बाय 4.4. मग 12 into 12 डिवाइडेड बाय 4.4. याला थोडीशी ऍडजस्टमेंट करू आपण. याला एक डिजिट इथे शिफ्ट करू, हे डिजिट इकडे शिफ्ट केलं तर हे झालं 120/45 की जे नंतर काय होतं 30/11 आणि नंतर याला जर सिम्प्लिफाय केलं तर उत्तर येतं 32.7 वॅट की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग थिंग्स ऑफ फिजिक्स. थँक यू व्हेरी मच.